नमः पार्वती पते हर हर महादेव। श्रीमदनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री समर्थ सद्गुरुनाथ नारायण महाराज की जय। ओम श्री गुरुदेव दत्त राजाधिराज रामचंद्र महाराज जय जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः। वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगन्नाथं। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र दिव्येनागतो ज्ञानराजा सुपात्र तया पाठनिका महापुण्यराशि नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वर। हरि रे जय जय राम।
कैलासीचा राणा कैलासीचा राणा कैलासीचा राणा कैलासीचा राणा राणा कैलासीचा राणा कैलासीचा कैलासीचा राणा लाजा
राघवाच्या गुणा न दिसे तुळना कैलासीचा राणा लाजावला देवांचे मंडळ भक्तांचे भूषण देवांचे मंडळ भक्तांचे भूषण धर्म संरक्षण राम एक रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे कथा निरूपणे जन्म गेला राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन संपूर्ण जगाला उपदेश करण्याचं जे कर्तव्य आहे ते संतांना देण्यात आलेलं आहे. आणि आज आपण इथे संत रामदास स्वामींचा अभंग इथे घेतलेला आहे. आता ग म्हणजे काय, तर ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गमन करणे. आपण जन्माला आल्यापासून गमन करेपर्यंत म्हणजे हा जो मधला वेळ आहे ना, आपण जसं मोबाईलला रिचार्ज करतो ना टॉक टाईमचा, तसा हा आपल्याला श्वासांचा दिलेला टाइम आहे. हा फक्त आपल्याला दिलेला वेळ आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नाही. आपण जे म्हणतो हे माझं ते माझं ते माझं, तुझं इथं काहीही नाही. हा तुला आता फक्त देह दिलेला आहे, तो पण वापरायला दिलेला आहे, तो पण परत मातीतच जाणार आहे. तर हे जन्माला आल्यापासून तर जाईपर्यंत आपल्याला काय करायचंय नक्की, याच्यासाठी संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे की माणसाचा जन्म कशासाठी आहे हे संत महात्म्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. ज म्हणजे जन्माला येणे. तर आता जन्माला येण्याची जी गोष्ट आहे ना, तर जन्माला येण्याची जयंती जी आहे ती फक्त देवांची साजरी केली जाते आणि पुण्यतिथी संतांची साजरी केली जाते. देवाला जन्माला आणावं लागतं. देव असे स्वतःहून जन्माला येत नाही, परंतु संतांचं असं आहे की ते स्वतःहून जन्माला येतात. स्वतःहून काय जन्माला येतात, तर त्यांना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा देह कष्टविधी परमोपकारे, देह कष्टविधी परमोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा. हे संत महात्माचे सगळे आहेत ना, हे जगाचे कल्याण करण्यासाठी स्वतःचा देह कष्टवतात, अतिशय मेहनत घेतात. आणि म्हणून या संतांनी आपल्याला या गोष्टी सगळ्या समजून सांगण्यासाठी, आपला माणसाचा देह कशासाठी आहे हे सांगण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी संत तुकाराम महाराजांनी मोठी गाथा लिहून ठेवलेली आहे. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून ठेवलेले आहेत. संपूर्ण म्हणजे प्रत्येक संतांनी, संत नामदेवांचे केवढे मोठे अभंग आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर आता आजच्या अभंगामध्ये संत रामदास स्वामी म्हणतात राघवाची कथा पतित पावन. आता कथा म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा समजू. कथा म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण अगदी लहान असल्यापासून
आपल्याला ती काऊचूची गोष्ट ऐकवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मग थोडंसं मोठं झाल्यानंतर ससा कासवाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टींमधनं आपण काहीतरी शिकत असतो. प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी आपण बोध घेत असतो. तर हा बोध घेण्यासाठी म्हणूनच कथा खरं तर सांगितली जाते. पाटलीपुत्राचा जो राजा होता तर त्या राजाला 4 मुलं होती. पण गंमत अशी होती की अनेक वर्ष त्यांना शिक्षण देऊनही त्यांना काहीही कळत नव्हतं. तर आता यांना कसं शिकवायचं हा त्याच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर त्यावेळी त्यांच्या राज्यामध्ये पंडित विष्णू शर्मा नावाचे एक शास्त्री होते, ज्यांना आपण नंतर आता आर्य चाणक्य समजतो. तर त्यांच्यावर त्यांनी ती जबाबदारी सोपवली होती की माझ्या या 4ही मुलांना तुम्ही धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र हे सगळ्या प्रकारचे जे शास्त्र आहेत हे तुम्ही आमच्या मुलांना 6 महिन्यात येतील असं काहीतरी बघावं. कारण मला याच्या पुढे यांना यांच्या हातात राज्यकारभार सोपवायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तर या विष्णू शर्मांनी, पंडित विष्णू शर्मांनी ह्या 4 मुलांना अक्षरशः 6 महिन्यामध्ये तयार केलं. आणि कशा पद्धतीने तयार केलं तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कथा सांगत. तर ह्याच कथा ज्या आहेत नंतर आता पंचतंत्रातल्या गोष्टी म्हणून आपल्याला माहित असतात. ईसाप नीती, पंचतंत्रातल्या गोष्टी म्हणजे खरं म्हणजे काय माहिती का, पशु पक्ष्यांच्या गोष्टी आहेत, प्राण्यांच्या गोष्टी आहेत, श्वापदांच्या गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टींमधनं तुम्हाला काहीतरी बोध शिकवलेला आहे. आता कुठलीही कथा ऐकल्यानंतर त्याचा एकतर शब्दार्थ असतो, एकतर भावार्थ असतो आणि गूढार्थ असतो. 3 प्रकारचे अर्थ असतात. आपण जनरली काय करतो की कथा फक्त ऐकतो आणि त्याच्या फक्त शब्दशः अर्थ घेतो. खरं तर शब्दशः अर्थ अजिबात घ्यायचा नसतो, त्याचा भावार्थ समजून घ्यायचा असतो. तुम्ही जर भावार्थ समजला नाही तर फार मोठा घोटाळा होऊ शकतो. आणि गूढार्थ ही अजून त्याच्या पुढची पायरी. आता गूढार्थ हा जो प्रकार आहे ना हा मी आज नाही सांगणार आहे. आपलं परवाला जे सीता स्वयंवराचं जे कीर्तन आहे त्या दिवशी मी गूढार्थ या विषयावर बोलणार आहे. आज फक्त आपण भावार्थ एवढाच विषय बघूया. उत्तर प्रदेशातली गोष्ट आहे, 16व्या शतकातली गोष्ट आहे. आता मी जे सांगतोय तुम्हाला ही नुसती बोधकथा नाही, ही दंतकथा नाही, ही सत्यकथा आहे. पण या सत्यकथेतनं तुम्ही बोध काय घ्यायचा हा ज्याचा त्याने ठरवायचा ना. 16व्या शतकातली गोष्ट आहे. एक सामान्य माणूस, एक अतिशय सामान्य माणूस, उत्तर प्रदेशामध्ये एक छोटंसं खेडगाव आणि त्याच्यातला हा माणूस, तर त्याचं लग्न झालं. आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की तो एक दिवस सुद्धा तिला सोडायचा नाही, माहेरी सुद्धा जाऊ द्यायचा नाही. आता त्यावेळेला लोक बायकोवर प्रेम करायचे, तेही स्वतःच्या भर काय प्रेम करायचे. ते आता 16व्या शतकातला म्हणजे फार जुना जमाना झाला. आताच्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. तर त्यावेळेला त्याला गंमत अशी होती की त्याची बायको जी आहे ती, म्हणजे आता बाकीच्या लोकांना ज्यावेळी ही गोष्ट सांगितली ना किंवा याच्या बायकोवर एवढं प्रेम आहे की एक दिवस सुद्धा तिने माहेर गेलेलं सुद्धा याला चालत नाही, तर लोकांना सुरुवातीला फार कौतुक वाटलं या गोष्टीचं की वा वा केवढं बायकोवर प्रेम यायचं, केवढं बायकोवर प्रेम, फार छान फार छान. पण ते काय असतं ना, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना की तो अतिरेक हा वाईटच ठरतो. पण आता याचा नाईलाज होता. हा खरोखर म्हणजे ही नुसती गोष्ट नाही, कथा नाही, ही फॅक्ट आहे की खरोखर तो त्याच्या बायकोवर एवढं प्रेम करायचा की एक दिवस सुद्धा त्याला त्याच्या बायकोचा विरह अजिबात सहन होत नव्हता. 10 वर्ष झाली. 10 वर्षात यांनी एकदाही याची बायको माहेरी जाऊ शकली नाही. का? तर हा तिला सोडायलाच तयार नाही. मी एकटा राहू शकत. पण आता 10 वर्षानंतर काय झालं की तिकडून माहेरून निरोप आला की आईची तब्येत खूपच सिरियस आहे आणि तिने भेटायला बोलवलेलं आहे. आता ज्या वेळेला असं कळलं तर त्यावेळेला मात्र मग
याचाही नाईलाज झाला की आता काय करणार, आता जाऊ द्यावंच लागेल. अतिशय नाईलाजाने त्यांनी त्याच्या बायकोला परवानगी दिली की ठीक आहे म्हणे, तू असं कर, आज जा, रात्री मुक्काम कर आणि उद्या सकाळी मात्र लगेच परत ये. ह्या बोलीवर त्यांनी आईला भेटायला म्हणून जायला परवानगी दिली. आता ही गेली तिकडे. यांनी दिवसभर जे काय त्याचं काम धंदा असेल ते तो करत राहिला. संध्याकाळ झाल्यानंतर घरी आल्यानंतर याला बायकोची आठवण. काय करणार, आता ही तिकडे गेलेली. तर रात्री काहीतरी 11-12च्या सुमारास, आता ते उत्तर प्रदेशातले घरं जे असतात ना ते असे बैठे घरं असतात, म्हणजे आपल्याकडे खानदेशात जसे असतात ना ढाब्याची घरं असतात, म्हणजे फक्त वरती असं हे टाकलेलं असतं आणि रात्री सगळेजण वरती झोपत असतात, अशा पद्धतीचं ते घर. तर ही सगळी तिथे वरती ढाब्यावरती रात्री झोपायला गेली. रात्री 12 वाजता हिला आवाज आला, काहीतरी कुडकुड कुडकुड आवाज आला. पाहिलं तर हिचा नवरा जो आहे हा तिथे शिडी लावून शिडीवरून वरती चढून आला. आता तो तिथे वरती चढून आला म्हटल्यानंतर खरं तर काय, एकच दिवसाची गोष्ट होती ना, खरं तर एकच दिवसाची गोष्ट होती, पण एक दिवस सुद्धा राहायला तयार नाही. म्हणजे काय, आणि हा तर आता रात्रीचा प्रश्न होता की रात्रीचा हा आला म्हटल्यानंतर ती म्हणजे तिला प्रचंड मनस्ताप झाला हो की हे काय आहे. म्हणजे ठीक आहे प्रेम आहे मान्य, पण इतकं. मग तिला खरोखर म्हणजे खरं तर ती पतिव्रता स्त्री होती, खरं तर कधीही पतीच्या विरोधामध्ये कधीही काही एक शब्द अपशब्द ती बोलली नाही. पण त्यावेळेला मात्र तिला खरोखर खूप राग आला त्या गोष्टीचा. आणि ती त्यावेळेला मात्र तिला इतका राग अनावर झाला की ती त्याला आदवा बोलली. अहो काय म्हणे तुम्ही, एक रात्रभर राहू शकत नाही म्हणे. काय म्हणे प्रेम प्रेम प्रेम, ठीक आहे ना म्हणे, एवढं प्रेम, याला काय प्रेम म्हणतात का, हे अतिरेक, याला काही अर्थ आहे का म्हणे. तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम केलं ना म्हणे, याच्या 10% जर तुम्ही त्या रामावर प्रेम केलं असतं ना म्हणे, तरी सुद्धा तो तुम्हाला पावला असता, तुमच्या आयुष्यात काहीतरी कल्याण झालं असतं. आणि जी बायको आजपर्यंत कधीही बोलली नाही ती अशा पद्धतीने बोलू शकते, हे त्याला पण एकदम शॉकिंग होतं. आणि तो एकदम त्याचे खाडकन डोळे उघडण्यासाठी झाले हो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी त्या ठिकाणी तिला नमस्कार केला, वाकून नमस्कार केला आणि तिला सांगितलं की फार चांगलं झालं, तू माझे डोळे उघडलेस. आता मी काहीतरी केल्याशिवाय परत येणार नाही, तुला भेटणार नाही. म्हणून तो जो तडक तिथून निघाला. त्याच्यानंतर ही जी व्यक्ती आहे ही म्हणजे उत्तर प्रदेशातली हिंदी महाकवी संत तुलसीदास महाराज यांची ही कथा. संत तुलसीदासांची ही कथा की त्याच्यानंतर तुलसीदासांनी रामायण लिहिलं. हो, रामायण अनेक लोकांनी लिहिलं, त्याच्यात तुलसीदासांनी रामायण लिहिलं. त्यांचे जर रामायणातले एक सगळे जर काव्य ऐकले ना, अतिशय सुंदर काव्य. ही झाली कथा. आता या कथेतनं बोध काय घ्यायचा, आणि ही सत्य कथा आहे, पण याच्यातनं बोध काय घ्यायचा. आता खरं तर बोध हा घेणं गरजेचं आहे ना, की तुम्ही देवाची सेवा करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. पण काही बायका म्हणाल्या नाही म्हणे, नवरा चुकत असेल ना तर त्याला ठिकाणावर आणलंच पाहिजे, त्याला बोललंच पाहिजे, त्याला झापलंच पाहिजे. ही त्यांनी त्याच्यातनं बोध घेतला. आता हरकत नाही, म्हणजे एखाद्याचं जर माणसाचं कल्याण होणार असेल त्याच्यातनं, असं सुद्धा बोध घ्यायला हरकत नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने या कथेतनं बोध घ्यावा, एवढंच मी सांगेन. आता आपला मूळ जो अभंग आहे, राघवाची कथा पतित पावन, ही राघवाची कथा काय ऐकायची. आता प्रश्न आपल्याला हा पडला असेल की आम्हाला तर रामायण तर सगळं माहितीच आहे. हो, रामायण तर आम्हाला माहितीच आहे, मग ते पुन्हा पुन्हा दरवर्षी कशासाठी ऐकायचं.
रामायण जर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर मग ही कथा पुन्हा पुन्हा का ऐकायची? तर ती पतित पावन आहे, म्हणजे तुम्हाला पावन करणार आहे. त्याच्या पुढे पण त्यांनी म्हटलेलं आहे की राघवाचे गुण ऐकल्यानंतर तो जो भगवान शंकर आहे कैलासी राणा, त्याला सुद्धा हेवा वाटला. इतकी सुंदर ही कथा आहे. आणि दुसरी गोष्ट, देवाला आपली स्तुती आवडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी राघवाची कथा आपल्याला ऐकायची आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला राघवाची कथा ऐकायची आहे. आता रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य आपल्या धर्माचे, हिंदू संस्कृतीचे. तर रामायण कशासाठी ऐकायचं? तर माणसाने कसं वागावं हे समजण्यासाठी माणसाने रामायण ऐकायचं. आणि महाभारत कशासाठी ऐकायचं आहे? तर माणसाने कसं वागू नये हे समजण्यासाठी महाभारत ऐकायचं. आता रामाची कथा अशी आहे की राम हा पूर्ण पुरुषोत्तम समजला जातो. रामाचं जे संपूर्ण कुटुंब आहे, ही कथा वारंवार तुम्ही ऐकल्याने काय होणार आहे की तुम्हाला रामाच्या बाबतीमध्ये, संपूर्ण कुटुंबाच्या बाबतीमध्ये आपल्याला आपण आपल्या घरामध्ये कसं वागायला पाहिजे, आपली कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी, आपली संस्कृती टिकण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या पुढच्या मुलांना हे सगळे संस्कार मिळण्यासाठी आपल्याला रामाची कथा ऐकायची. झल्या तान्ह्या बाळा, गाईचं दूध जस, भोळ्या भावड्या भक्ताला रामायण गोड तस. जाण येताले कराला, जाण येताले कराला, कथा रामाची सांगावी. जाण येताले कराला, कथा रामाची सांगावी. प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची, कथा दुपारच्या उन्हामध्ये छाया झाडाची पहावी. दुपारच्या उन्हामध्ये छाया झाडाची पहावी. प्रपंचाच्या रंगाड्यात कथा रामाची ऐकावी. कथा रामाची ऐकावी. पुत्र पोटी मागावाग झळकता हिरा जसा. पुत्र पोटी मागावाग झळकता हिरा जसा. कौसल्येच्या पोटी आला प्रभू रामचंद्र तसा. कौसल्येच्या पोटी आला प्रभू रामचंद्र तसा. जाण येताले कराला, कथा रामाची सांगावी. जाण येताले कराला, कथा रामाची सांगावी. प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची ऐकावी.
मुलगा कसा पाहिजे? रामासारखा मुलगा पाहिजे. कौशल्याच्या पोटी जसा रामचंद्र आला ना तसा पुत्र पाहिजे. आणि बंधू पाठी असावा ग भावासाठी झिजणारा. बंधू पाठी असावा ग भावासाठी झिजणारा. भरतावाणी रामासाठी उभराज सोडणारा. भरतावाणी रामासाठी उभराज सोडणारा. बंधू भरताची कथा भावंडाची गिरवावी हो. बंधू भरताची कथा भावंडाची गिरवावी हो. प्रपंचाच्या गाड्यात रामाची आपल्याला कथा कशासाठी ऐकायची? तर भावा भावांचं नातं कसं असावं हे समजण्यासाठी, की आपल्या सख्या भावासाठी संपूर्ण राज्य सोडून देण्याची ज्यांनी तयारी ठेवली असा भाऊ आपल्या पाठीशी असावा. एक असावा तो धाकला भाऊ जसा. एक असावा तो धाकला भाऊ जसा. सीतेसाठी लक्ष्मण 14 वर्ष उभा जसा. सीतेसाठी लक्ष्मण 14 वर्ष उभा जसा. वीरभाव जय अशी वीरभाव जय अशी घरामध्ये वावरावी. वीरभाव जय अशी घरामध्ये वावरावी. प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची ऐकावी. कथा रामाची ऐकावी. धीर आणि भाऊजाईचं नातं कसं असावं? तर सीतेचं आणि लक्ष्मणाचं यांचं जसं नातं होतं ना, की संपूर्ण वनवासामध्ये 14 वर्ष लक्ष्मण सीतेच्या पाठीशी 14 वर्ष पूर्ण उभा होता. कधीही त्यांनी कंटाळा केला नाही. एकदाच फक्त सीतेच्या आज्ञेवरून लक्ष्मण रेषा आपण जे काय गेला आणि त्याच्यानंतर जे काय रामायण झालं ते आपल्याला माहिती. पूर्णपणे तो सीतेसाठी. धीर भाऊजेचं नातं कसं असावं? असं असावं. भरतार असावा ग जीव लावणारा असा. भरतार असावा ग जीव लावणारा असा. एक पत्नी एक वचनी सीतेचा राम जसा. एक पत्नी एक वचनी सीतेचा राम जसा. रामाच्या बहादुरीची कथा ऐकावी सांगावी. रामाच्या बहादुरीची कथा ऐकावी सांगावी. प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची ऐकावी. कथा रामाची ऐकावी. नवरा कसा असावा? तर पत्नीवर एवढा जीव लावणारा, एक पत्नी एक वचनी असा जो सीतेचा राम आहे. तर प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे की त्यांनी आपल्या स्त्रीवर आपल्या पत्नीवर प्रेम केलं पाहिजे. तिच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. याच्यासाठी रामाची कथा ऐकायची आहे. ही कथा वारंवार एवढ्यासाठी ऐकायची आहे की तुम्हाला हे कळेल की आपल्याला नक्की कसं वागायचं आहे आयुष्यात. पतिव्रता भरताराची सांगा असावी हो कशी. पतिव्रता भरताराची सांगा असावी हो कशी. धन्या माग वनवासाला सीता माई गेली जशी. धन्या माग वनवासाला सीता माई गेली जशी.
डोळ्यातल्या आसमान अशी माऊली तुझावी, डोळ्यातल्या आसमान अशी माऊली तुझावी, प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची, कथा रामाची. पतिव्रता कशी पाहिजे, पत्नी कशी असावी. रामाला वनवासाला पाठवलं होतं, सीतेला नाही हो. पण सीता काय म्हटली, जिथे तुम्ही तिथे मी. तुम्ही जिकडे जाणार, तुम्ही वनवासाला जाणार, तर मी सुद्धा तुमच्या सोबत वनवासाला येणार. कारण मी आता तुमची सहचारिणी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे. हे आता माझं कर्तव्य आहे की जिथे तुम्ही असाल तिथे मी गेलं पाहिजे. आज आपल्याला ही कथा याच्यासाठी ऐकायची आणि म्हणूनच कवीने म्हटलेलं आहे, डोळ्यातल्या आसवानी अशी माऊली तुझावी, डोळ्यातल्या आसवानी अशी माऊली तुझावी, प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची, कथा रामाची. दुपारच्या उन्हामध्ये छाया झाडाची पाहावी, दुपारच्या उन्हामध्ये छाया झाडाची पाहावी, प्रपंचाच्या गाड्यात कथा रामाची ऐकावी, कथा रामाची ऐकावी. तर राघवाची कथा कशासाठी ऐकायची आहे, तर हे आपल्याला सगळे संस्कार मिळावे त्याच्यासाठी. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, बजरंगबली की जय. आता बुवांना थोडीशी मध्ये विश्रांती. स्मिता चंद्रातले एक भक्तिगीत सादर. श्री राम श्री श्री
श्री